इयत्ता 10वी, विषय मराठी. 5 वसंत चित्र. स्वाध्याय. प्रश्न पहिला. पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा. वैशिष्ट्य: झाडाचे नाव, वेलींचे नाव. निळसर फुलांचे तुरे. कडुलिंबाचे झाड. गुलाबी रंगाचे कोविळ पालवी झाडाचे नाव आहे. पिंपळाचे झाड. गुलाबी गेंद झाडाचे नाव आहे. मधुमालती. कडवड उग्रवास झाडाचे नाव आहे. करंजाचे झाड. दुरंगी फुले झाडाचे नाव आहे. घाणेरी. 3 पाकळ्यांचे फुले झाडांचे नाव आहे. माडाचे झाड. पायापासून डोकेपर्यंत लादली गेलेली फळे झाडाचे नाव आहे. फणस. प्रश्न दुसरा. खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 1. चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे. याचे उत्तर आहे वसंत ऋतूतील सर्व सर्जन्य, निसर्गातील संवर्धन, विविध वृक्षांवर डोलिणारे मधुर रसांनी भरलेले फळे. यामुळे वसंताचे खरेखुरे निदर्प उदटक दर्शन चित्रात होते. म्हणून चैत्र हा खरा वसंत मधुमास आहे. 2. काळी बळी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात. उत्तर आहे अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रपली होय. निसर्ग नाळ्यात पाळ्यात मन या घरट्यात थोडेसे रंजळे पुढे सरकावे असे वाटत नाही. इथे आपण जणू विराम घेतो. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील. तर प्रश्न तिसरा. जोड्या योग्य जुळवा. गट ब गट. गट लांबलचक देठ त्याची जोडी आहे कैऱ्यांचे गोळे. 2 वर्दळ पट्ट्यांची टोळी त्याचे उत्तर आहे करंदीचे कळी. 3 भुरभुरणारे जाळू त्याचे उत्तर आहे माडांच्या लोंब्या. प्रश्न 4. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द अर्थ. निदर्पक पाणी निघून गेलेले. निदर्पक गंध निघून गेलेला. निर्वांताचा अर्थ आहे हवा नसलेला. निर्गव्य त्याचा अर्थ आहे गर्व नसलेला. निस्वार्थी त्याचा अर्थ आहे स्वार्थी नसलेला. प्रश्न 5. खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. रुंजी घालणे, कुस्ती करणे, पेराव फुटणे, व्यक्ती होणे. लहान सहान अपयशी दुःखी होणे अयोग्यच. दुःखी होणे, लहान सहान अपयशी, व्यवस्थित होणे अयोग्यच आहे. त्याचं उत्तर हे आहे गुंजराव करत ब्रह्म फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. याचं उत्तर आहे गुंजराव करत ब्रह्म फुलांच्या अवतीभोवती रुंजी घालतात. मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच आहे. चुकीचे बोलणे. उत्तर आहे मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच आहे. सध्या घरामध्ये उंदराची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. संख्या वाढल्याने. उत्तर आहे सध्या घरामध्ये उंदरांची पे वाढल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. प्रश्न 6. खालील शब्दांत
मधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. शब्द प्रयोग त्याचा प्रत्यय वेळ शब्द. 1. अतुलनीय प्रत्यय आहे. नीय त्याचा प्रत्यय वेग शब्द आहे. प्रशंसनीय. 2. प्रादेशिक त्याचा प्रत्यय आहे. 1. त्याचा प्रत्ययाचा वेगळा शब्द आहे. सामाजिक शब्द. 3. गुळगुळीत त्याचा प्रत्यय आहे. ईत त्याचा प्रत्ययाचा वेगळा शब्द आहे. मुळमुळीत. 4. अनुकुचीदार प्रत्यय आहे. दार त्याचा प्रत्ययाचा वेगळा शब्द आहे. टोकदार. प्रश्न 7. खालील वाक्यांतील अधोरेखित नामाचा प्रत्यय ओळखून चौकटीत लिहा. 1. अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. विशेष नाम. सामान्य नाम. आ. अजय आजच मुंबईहून परत आला. विशेष नाम. विशेष नाम. ई. गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. विशेष नाम. भाववाचक नाम. ई. रश्मीच्या आवाजाचा वेगळाच गोडावा आहे. विशेष नाम. भाववाचक नाम. प्रश्न 8. खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द निवडून शब्द शोधून लिहा. जो आपल्या आनंदासोबत असतो, दुःखासोबत करतो आणि आपण जर वाट चुकलो असून तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये सांगणे ही महत्त्वाचे असते. कर्ण. कान. त्याच्यामध्ये शब्द आहे. आ. सोबती मित्र. ई. मार्ग वाट. ई. हर्ष आनंद. 9. सोमत लिहा. चैत्रातील पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे. चैत्रात नवपालवीनाली गद्य झालेल्या विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतूच आहे. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुन होते. चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्याचे पारवे फेडून टाकते. हिरव्या पोटी रंगांचे अनेक छटा झाडावर लहत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपालवीना डवलून जाते तसतशी ही गहिरी गुलाबी रंगांची पाने उन्हात जळू लागतात. जणू काही गुलाबी रंगांची सुंदर सुंदर गेंजी झाडावर फुललेले आहेत असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यात साठवता साठवता पानाची सळसळ ऐकावी ती पिंपळाचीच, किंबहुना पिंपळाच्या सळसळीनूच झाडाच्या पानाची सळसळ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मोहनायक, मनोरक, हैद्यमय, विनोदी, निवांत, स्मरणरम्य ही सर्व विशेष चैत्र महिन्यातील पालवी डौलत पिंपळाच्या एका वेळी लावला येतील. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. उत्तर आहे. चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने नवनिहते. अनेक रंगांचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारवे फेडतात. सर्व नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यात. पक्ष्यांची घरटी सुद्धा अशी अनेक लोभस आकारात निर्मिली. काही खबरी घरटी लक्ष वेधून घेतात, काही लोभत्या आकाराची, काही वाटोळ्या आकाराची, काही पसरट गोल अशी
विविध रूपांतील घरटी असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन करतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीतच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घड्याळाजवळ रेंगाळतो म्हणून ती विरामचिन्हे ठरतात. ई. वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण. समर्पक शब्दातली वसंत ऋतूचे दिवस होते. मामाच्या शेतात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 100 आंब्याची झाडे होती. त्या प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावे. काही आंबे लोणच्यासाठी प्रसिद्ध होते तर काही रसासाठी. काही आंबे आकाराने खूपच लहान, त्याचे नाव गोटी आंबा. त्याचा पाडा खूप गोड. एका आंब्याचे नाव केसरी आंबा. त्याचा रंग केसरी, तो आकाराने मोठा आणि चवीने गोड होता. आम्ही सकाळी लवकर शेतात गेलो. 100 झाडांपैकी 10 झाडांच्या कैऱ्या मी स्वतःच दगड मारून पाडल्या. प्रत्येक कैरी वेगळी होती. पूर्ण दिवस कैऱ्या काढण्यातच गेला आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा पाय भयानक दुःखात होते. घरचा रस्ता धरला आणि घरी आलो. जेवण केल्या कधी झोप लागली ते समजलं पण नाही.